वर्षभरातून भाविकांची गर्दी असनीय शिमगोत्सव पाहायला असते। इथे वर्षभर दारूबंदी असते। रंगांचा अनोखा खेळ इथे खेळला जातो। नाचत नाचत सगळीजण होळीपर्यंत पोहोचतात। होळीला नारळ देण्याची एक अनोखी आणि आगळी वेगळी प्रथा या असणीय गावामध्ये आहे। इथे होळीला नारळ देऊन गाराणं घातलं जातं। म्हटलं जातं की होळीजवळ मागितलेल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात। होळीला नारळ देऊन झाल्यावर नारळ तोडणीचा कार्यक्रम होतो। इथे 4-5 लोक वर चढून होळीला नारळ बांधतात आणि सगळेजण 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात। एक ग्रुप जो असतो तो नारळ तोडणाऱ्यांना अडवतो आणि दुसरा ग्रुप असतो तो नारळ तोडतो। हा नारळ कोण तोडतो हे बघण्यात खूपच मज्जा असते। नारळ तोडून झाल्यावर तो नारळ प्रसाद म्हणून खाल्ला जातो। खूप इंटरेस्टिंग असा हा गेम असतो। हा गेम झाल्यानंतर गावामध्ये चोर सोडले जातात। हे चोर म्हणजे एक प्रकारचा देवच असतो। हा देव प्रत्येकाच्या घरासमोर येतो आणि प्रत्येकाच्या डोक्याला तेल लावतो। तेल लावून घेण्यासाठी हजारो भाविक इथे गर्दी करतात, कारण हे तेल लावल्याने रोगराई नष्ट होते असं सगळ्यांचंच मत आहे। यांच्याकडे नवस बोलला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी हेच भाविक पुढच्या वर्षी परत येतात, कारण